सोलापुरात चेक बाउन्स केल्याबद्दल एका आरोपीला न्यायालयाने 1 वर्षाचा कारावास, 10 लाख रुपयांचा दंड आणि 1,80,000 रुपयांचं व्याज देण्याचा आदेश दिला। या प्रकरणाची हकीकत अशी, फिर्यादी प्रताप विठ्ठलसिंग मनसावाले यांनी आरोपी संजय प्रल्हाद जोशी यांना मुलीच्या लग्नासाठी आणि मुलाला परदेशात शिक्षणासाठी पाठवण्याकरता 10 लाख रुपये हात उसने दिलेले होते। ही रक्कम 2 महिन्याच्या आत परत देतो म्हणून आरोपीनं फिर्यादीकडून घेतलेली होती। फिर्यादीनं मुदतीनंतर रकमेची मागणी केल्यानंतर आरोपीनं फिर्यादीला 10 लाख रुपयांचा दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजीचा चेक दिला आणि तो त्याच दिवशी वटेल अशी हमी तसंच खात्री देखील दिली होती। हा चेक फिर्यादीनं त्यांच्या सोलापूर जनता सहकारी बँक शाखा जगदंबा चौक सोलापूर इथं वटवण्यासाठी भरला असता हा चेक फंड्स अनसफिशियंट असा शेरा मारून दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी न वटता परत आला। हा चेक परत आल्यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कायद्याप्रमाणे फिर्यादीनं आरोपीकडं 15 दिवसात रक्कम देण्याची मागणी नोटीस दिली, तेव्हा ही नोटीस ॲड्रेस लिफ्ट म्हणून परत आली। त्यानंतर फिर्यादीनं आरोपीच्या नवीन पत्त्यावर नोटीस पाठवली असता ही नोटीस घेण्यास नकार दिला म्हणून ती परत आली। त्यानंतर फिर्यादीनं न्यायालयात फिर्याद दाखल केली। या प्रकरणाची सुनावणी सोलापुरातील न्यायाधीश विनायक रेडकर यांच्या न्यायालयात होऊन फिर्यादीनं दिलेली साक्ष, दाखल केलेली कागदपत्रे आणि फिर्यादीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपी संजय प्रल्हाद जोशी याला 10 लाख रुपये दंड, 1 वर्ष कारावास आणि 1,80,000 रुपये व्याज देण्याचा आदेश दिला। या प्रकरणी फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संजय कांबळे, ॲडव्होकेट आकाश कळके तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट PS रेशीमकर यांनी काम पाहिलं। मर्यादित टायमिंग लिमिटेशनमध्ये त्यांच्या फिर्यादीने फिर्याद दाखल केली। सदरची फिर्याद सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब रेडकर साहेब यांच्या कोर्टामध्ये दाखल करण्यात आली। त्यानंतर त्याची गुणदोषावरती हिअरिंग होऊन फिर्यादीतर्फे जे साक्षीदार होते फिर्यादी यांचा साक्ष देण्यात आली, जे पब्लिक डॉक्युमेंट आहे ते दाखल करण्यात आले। ह्या सर्व गोष्टी ग्राह्य धरून आणि आरोपीच्या फिर्यादीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान विनायक रेडकर साहेब प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब सोलापूर यांनी आरोपीला 10 लाख रुपयेचा दंड, 1 वर्ष शिक्षा, 1,80,000 रुपये व्याज असं टोटल 21,80,000 रुपयेची ऑर्डर आरोपीच्या विरोधात फिर्यादीच्या बाजूने केली आहे। याच्यामध्ये फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संजय कांबळे, ॲडव्होकेट आकाश कळकिले यांनी काम केलं, तर फिर्यादी हे प्रतापसिंग विठ्ठलसिंग मनसावले हे होते। माझं नाव प्रताप विठ्ठलसिंग मनसावाले, मी राहणार सोलापूर लष्कर लोधी गल्ली। मला कांबळे साहेब ह्यांनी योग्य न्याय देऊन मला आनंदाचा विषय मांडून दिले आणि न्यायाधीश साहेबांनी आम्हाला योग्य न्याय दिले, त्याबद्दल न्यायाधीश साहेबाचा आणि कांबळे साहेबांचा मी आभार व्यक्त करतो।